बसा तुम्ही. नाही बसून काय करायचं आता? नाही जरा बसा तर. नाही माझा व्यवहार मुळातच प्लीज 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 बसा जरा. आता काय माहितीये का की तुमचे आणि आमचे व्यवहार जुने, आपले संबंध जुने. काय आहे तुमचं प्रोडक्ट? दाखवतो. व्हॉट्स दिस? हे जगातलं अत्यंत अद्वितीय असं प्रोडक्ट आहे. या प्रोडक्टमध्ये कुठलंही फॅब्रिक, म्हणजे उदाहरणार्थ तुमची राजनंदिनी साडी जर का अशी भिजवून बाहेर काढली तर ती संपूर्ण आयुष्यात कधीही फाटणार नाही. त्याच्या क्वालिटीत कोणताही बदल होत नाही. एवढंच नाही तर त्याच्या रंगातही कुठलाही बदल होत नाही. व्हॉट? येस, म्हणजे तुम्ही अगदी कात्री घेऊन ते कापड कापायचा प्रयत्न केला तरीही ते कापड फाटत नाही. फॅन्टास्टिक. खरं तर साहेब, तुमची राजनंदिनी साडी आणि फॅब्रिक्स हे डोळ्यासमोर ठेवून मी हे प्रॉडक्ट तयार केलं होतं. फक्त आणि फक्त सरंजामे इंडस्ट्रीजसाठीच. पण आता असो, आता काय म्हणजे. एक मिनिट, मला हवंय हे प्रोडक्ट. पण साहेब मी ते आता ऑलरेडी दुसऱ्याला विकलंय. त्यांनी किती पैसे दिलेत? 80 कोटी. मी जास्त देईन, पण यात कपड्याची क्वालिटी खराब तर होणार नाही ना? नाही नाही सर, अजिबात नाही. आमच्या या प्रोडक्टमुळे उलट तुमच्या प्रोडक्टची क्वालिटी वाढेल. मी शब्द देतो तुम्हाला. तुम्हाला माहिती आहे माझा शब्द म्हणजे. ठीक आहे, मी विकत घेतलं हे सोल्युशन. फक्त एक अट आहे साहेब, हे प्रॉडक्ट घेण्यासाठी तुम्हाला माझ्या गोडाऊनवर यावं लागेल. हिशोब तिथेच होईल. ऑल राईट. ॲड्रेस? सायकलवाला गोडाऊन, नरपतगिरी चौक, बोरिवली ईस्ट, मुंबई. थँक्यू. येस, राजनंदिनी साडीचं लाईफ आता वाढणार. हे असं आहे ईशा मॅडम. परांजपे हा कोण माणूस आहे आणि हे काय बोलत असेल तर विकतोय तो? जयदीप भाऊजींना नक्कीच फसवतोय हा. मॅडम, कदाचित हा तोच माणूस आहे ज्याच्या संदर्भात मी तुम्हाला काल रात्री फोन केला होता. तो गेला नसेल, मी आता जाऊन पकडतो त्याला. थांबा परांजपे, असं नाही. आपण त्या माणसाला रंगे हात पकडूया. ह्या सगळ्याला नक्की कोणाची फूस आहे, ह्या सगळ्या मागे नक्की कोणाचा चेहरा आहे हे आता जयदीप भाऊजींना कळलंच पाहिजे. साहेब, काम फत्ते झालेलं आहे. जयदीप साहेबांनी वाटेल एवढे जास्तीचे पैसे देऊन माझं सोल्युशन घेण्याचं कबूल केलेलं आहे. गुड 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 गुड. ते देण्यासाठी मी त्यांना सायकलवाला गोडाऊनवर बोलवलेलं आहे. वा वा. हे काम पूर्ण कर. हां. लक्षात ठेव, हां कामात जरा जरी चुकलास ना, हां तुझा अभिनय आहे ना कायमचा बंद करी ना. जा चल. हां. पण साहेब, तुमच्या ते महत्त्वाचं लक्षात आहे ना, यंदाच्या माझ्या अभिनयाचं डबल पेमेंट खूप कष्ट घेतलेत साहेब. झालं तुझं? हो. निघ आता. निघू? नाही, महागाई वाढली म्हणून. छान झाला होता हो शिरा. शिऱ्याचं काय घेऊन बसलीस? इथं मला टेन्शन आलंय. का, काय झालं? त्या सोन्याताई काय म्हणत होत्या की आई साहेबांना असं वाटतंय की ईशा म्हणजे राजनंदिनीचा पुनर्जन्म आहे म्हणून. हो, त्यावर मला काय बोलायचं तेच कळत नव्हतं. म्हणजे इथं सगळ्यांनाच तसं वाटतं? हो, सोनियाताईंना कुठे वाटलं असं? हो, त्यांनी तर आई साहेबांना वेड्यातच काढलं. हो ना. इथं कोण कोणाच्या बाजूने हेच काही कळत नाही मला.
अहो सोनियाताईंनी भेटायला बोलवलंय, काय करायचं म्हणजे जायचं की नाही? आता बोलवलंय म्हणल्यानंतर जावंच लागणार, दुसरं काय करणार. येऊ का? अरे या 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 जयदीप सर, या या प्लीज प्लीज बेसिन, या ना प्लीज प्लीज बस. थँक्यू. साहेब तुम्ही स्वतः इथे आलात आणि माझं स्वप्नच पूर्ण झालं साहेब. स्वप्न? हा, हे सोल्युशन फक्त मी तुमच्यासाठी तयार केलं. हे पण मी कुठे असं काही सांगितलं होतं तुम्हाला? मी मला काहीच सांगितलं नव्हतं, पण साहेब माझ्या कलेची कदर आतापर्यंत केली ती फक्त तुम्हीच. माझ्या बुद्धिमत्तेला न्याय दिलाय तो आतापर्यंत फक्त तुम्हीच दिलेला आहे. म्हणून मी सरंजामे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज साठी वाटेल ते करू शकतो. दॅट्स ग्रेट. थँक्यू. साहेब तुमच्या ऑर्डरसाठी मी एक गोडाऊन भाड्याने घेतलंय, एकदम चकाचक, म्हणजे चकाचक होईल. आता हा सगळा माल तुमचाच आहे. आता मग बघूया ना आपण. बघूया म्हणजे तुम्हाला ऑफिसमध्ये मी माल दाखवलाच आहे ना. आणि हा काय आहे ना इथं, हा बघा. नाही ते बरोबर आहे, ऑफिसमध्ये दाखवलात, पण आता जो त्यातनं देणारा तोच आहे ना. दाखवा ना एकदा काढून. डेमो डेमो दिला असता मी सर, पण कसं आहे आता संपूर्ण आपला जो माल आहे म्हणजे बॉक्सेस जे सगळे आहेत ते मी आता सीलबंद करून टाकलेत, पॅकच केलेत. काय सरंजाम्यांबरोबर बिझनेस करायचा म्हणजे त्यांच्या शिस्तीत जावं लागतं. शिस्तीचा भाग येतो तुमच्या. त्याच्यावर लिहिलं पण हे काय सरंजामे स्टॉक म्हणून सगळं आता व्यवस्थित पॅक बंद करून ठेवलेलं आहे. नाही ते बरोबर आहे तुमचं, पण साहेब तुमचा माझ्यावर विश्वास नाही. म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार मी दुसरीकडची ऑर्डर कॅन्सल करून हा माल परत आणलेला आहे. म्हणजे आणि आता तुम्ही असं म्हणताय म्हणल्यानंतर साहेब एक काम करून टाका ना, तुम्ही माझं पेमेंट करून टाका, म्हणजे मग काही प्रॉब्लेमच नाही. मग सगळा माल तुमचाच आहे. आणि मी शेवटी काय कुठे पळून जातोय का? मी इथंच आहे ना, नाही काय प्रॉब्लेम काय? ठीक आहे. किती द्यायचे? 100 कोटी. काय एवढे? साहेब तुमच्या आता साड्यांचा बिझनेस केवढा मोठा झालेला आहे आणि त्याच्यातून आता तुम्ही वैयक्तिक दृष्ट्या लक्ष घालायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे आता विक्रीचा विक्रमच होणार आहे फार मोठा. मला माहितीये, म्हणून मी एवढा प्रचंड मोठा माल करून ठेवलेला आहे. शेवटी त्याच्यात फायदा तुमचाच आहे ना साहेब. ओके. थांबा. माय फ्रेंड वहिनी, तू इथे काय करतेस? भाऊजी कुठलाही व्यवहार घाईने करू नका. नाही नाही वहिनी, मी ऑफिसमध्ये बघितले ते सॅम्पल आणि यांनी खास ते आपल्यासाठीच तयार केलंय. हो, पण तरी 100 करोड ही खूप मोठी रक्कम आहे भाऊजी. आणि एवढे पैसे कमवायला आपल्याला किती कष्ट लागतात. या आय नो. मग भाऊजी तुम्ही हे सगळे बॉक्सेस चेक करायला नकोत का? नाही मी म्हंटल त्यांना, पण ते दाखवायला तयार नसतील. छे तसं नाही. म्हणजे मी त्यांना फक्त म्हणलं की ते सगळं आता सील बंद आहे, पॅक बंद आहे, बाकी काही नाही. हरकत नाही, पण आम्ही तुम्हाला 100 करोड देणार आहोत. त्यामुळे आम्हाला हे बॉक्सेस उघडून बघायचा हक्क आहे. नाही म्हणजे हक्क आहेच तुमचा, फक्त तुम्हाला आत्ता उघडायचे नाहीयेत का? नाही म्हणजे तसं नाही काही. मग उघडा ना एक बॉक्स. परांजपे
येस मॅम. एक बॉक्स उघडा ना प्लीज. येस मॅम. मॅम यात फक्त दगड आहे. व्हॉट? बघा भाऊजी, बरं झालं ना मी इथे वेळेवर पोचले. माय फ्रेंड वहिनी, पण तुला हे कसं कळलं? भाऊजी, मला संशय आला होता की ह्या सगळ्यांचा काहीतरी प्लॅन आहे. यांचा? भाऊजी, हे एकटे नाहीये. यांना झेंड्यांची साथ आहे. झेंडे? हो. आता तुम्ही विचार करा, आपल्या ऑफिस मधलं कोणीतरी सामील असल्याशिवाय हे तुम्हाला इतके गंडवू शकतील का? या राईट. आणि भाऊजी, आता जरा आठवा की ह्यापूर्वी यांनी तुम्हाला काय काय विकलंय ते. गेटवे ऑफ इंडिया. मी हे मशीन आणलंय जे पैसे. पेट्रोसेस्टी, बायोकेमिकल पेट्रोसेस्टी. काय ते? म्हणजे रासायनिक प्रक्रिया केलेलं आहे तीळ आहे, यापासून पेट्रोल बनत असतं. नाव काय म्हणाला तुमच्या या प्रोडक्टचं? टाइम मशीन. टाइम मशीन. हेच ते आपलं टाइम मशीन. माय गॉड. वहिनी, मी कसं काय? भाऊजी शांत व्हा. परांजपे, तुम्ही पोलिसांना बोलवा. हो परांजपे साहेब, थांबा. मॅडम, मी चुकलो, मला माफ करा. मी पाय पडतो तुमच्या. उठा उठा. माफ करा. आत्ता मला 100 करोडला गंडा घालणार होतास आणि तुला माफ करायचं? माफ करा, हे सगळं मी माझ्या डोक्याने नाही करत आहे. या सगळ्या पाठीमागचा खरा सूत्रधार वेगळाच माणूस आहे. झेंडे, बरोबर? नाही जयदीप साहेब, झेंडे नाहीत. याच्या मागचा खरा सूत्रधार लवकर नाव सांगा त्याचं. नाही, म्हणजे त्याचं नाव जर का मी सांगितलं तर मी जिवंत नाही राहणार. आणि तसंही तुम्ही सांगितलं नाहीत ना, तर तुम्ही जिवंत नाहीच राहणार. वहिनी, कोण असेल हा माणूस? तुम्ही लवकर सांगा नाव, नाहीतर विक्रांत सरंजाम. काय? कोणाचं नाव घेतलंस तू? दादाचं? तुमचा विश्वास नाही बसणार माझ्यावर, पण मी खरं तेच सांगतोय तुम्हाला. दादाविषयी एकही शब्द ऐकून घेणार नाहीये मी, कळलं? दादाविषयी काही बोलायचं नाही. जयदीप भाऊजी, मी दादाविषयी बोलतो. हा दादा. तुम्ही विश्वास ठेवा. विक्रांत सर झेंडे सरांच्या मदतीने मला हे सगळं करायला लावतात. इतक्या मोठ्या माणसाबद्दल मी खोटं नाटक कशाला सांगू? आता तर माझा जीव गेलाच म्हणून समजा तुम्ही. मायराजी, चीयर्स. चीयर्स फॉर व्हॉट? तुम्ही एवढा नाराज काय आहेत मायराजी? हा? झेंडे सर इकडे नाहीयेत.
आणि जयदीप सर माझ्या डोक्यावर बसले आणि ती ईशा वाटेल ते डिसिजन्स घेते, मग काय करू मी? हॉरिबल आहे एन्व्हायरमेंट तिकडचं. मायरा जी, एंगर नॉट गुड. अब कुछ तो धमाका होने वाला है. धमाका? काय का धमाका? जयदीप सर काहीतरी घोळ घालणार आहेत. नाही, एक मिनिट. मला नीट समजावून सांगा, म्हणजे काय? जयदीप सर काहीतरी वस्तू विकत घेणार आहेत. ते घेतलं की आपलं काम झालं. म्हणजे आपल्या कंपनीचं नुकसान होईल, जयदीप सरांना हाकलता येईल इकडून आणि ईशा मॅडमला घरची वाट दाखवता येईल. आर यू शुअर? डॅम शुअर मायराजी. नाही झेंडे, आता जयदीप सर ज्या पद्धतीने काम करतायत ना, मला खरंच नाही वाटत की ते कुठलीही चूक करतील. आय डोंट थिंक सो. मायराजी, तुम्हाला कुत्र्याचं शेपूट माहित आहे? आता त्याचा काय संबंध आहे इकडे? ते ना वाकडं ते वाकडंच असतं, अशी म्हण आहे. तसं आहे जयदीप सरांचं, ते कधीच सरळ होणार नाही. सो डोंट वरी. या, चिअर्स. साहेब, मी एक साधा सुद्धा अभिनेता आहे. मी वेगवेगळे रूप आणि सोंग उठवू शकतो म्हणून विक्रांत सरांनी माझ्याकडनं हे सगळं करून घेतलं आणि 4 पैसे मिळावेत मला म्हणून मी हे सगळं करत होतो. पण या सगळ्या आयडिया मुळात विक्रांत सरांच्या आहेत. माझा काही संबंध नाही याच्याशी. विक्रांत सर तुम्हाला नेहमी औषधं द्यायचे, जयदीप सर त्याच्यामुळे तुम्हाला नीट विचारच करता यायचा नाही. मग मी सरळ येऊन तुम्हाला गंडवायचो आणि तुम्ही मला दिलेले पैसे मी विक्रांत सरांना नेऊन द्यायचो. त्या बदल्यात मला माझं थोडंसं मानधन मिळायचं. तुम्हाला वाटतंय की तुमच्यामुळे तुमच्या कंपनीला खूप मोठं नुकसान होतंय, पण खरं तर तसं काहीच नाहीये. तुम्ही दिलेले सगळेच्या सगळे पैसे विक्रांत सरांकडेच आहेत, म्हणजे तुमच्याचकडे. तुम्हाला हे सगळं कधीच कळू नये, तुम्हाला नीट विचार करता येऊ नये म्हणून विक्रांत सरांनीच तुम्हाला ही सगळी औषधाची सवय लावली होती. या सगळ्या औषधांमुळे, या गोळ्यांमुळे तुमची विचारशक्ती मंद होत गेली. गोळ्या घेतल्यास न विसरता? कंटाळा येतो रे दादा. असं कंटाळा करून कसं चालेल? अरे दादा, पण अजून किती वर्ष घ्यायच्या त्या गोळ्या? गोळी घेतल्याशिवाय आपल्याला बरं वाटणार आहे कशा आधी? का तुझ्या माय फ्रेंड वहिनीला सांगू तुला जबरदस्तीने गोळी द्यायला, मग बरोबर घेशील. परांजपे, येस मॅम. यांना पोलिसांच्या ताब्यात द्या. ऐका ना, मला सोडा, मला माफ करा. माझं संपूर्ण आयुष्य बरबाद होईल. मी स्वतःहून ह्याच्यात काहीच नाही केलेलं. मी जर का त्यांचं ऐकलं नसतं तर माझं जीवच गेला असता. माझं ऐकाल? जीव असणार असेल तर जे जे तुम्ही सांगाल ते सगळं काही करेन मी. मग हे शहर सोडून जायचं. शहर काय, मी राज्य सोडून जाईन. तुमचा मोबाईल द्या. द्या. परांजपे, हा मोबाईल आपल्याकडे जमा करा आणि यातलं सिम कार्ड तोडून टाका. आणि तुम्ही यापुढे विक्रांत सरांशी किंवा त्यांच्या कुठल्याही माणसांशी कॉन्टॅक्ट ठेवायचा नाही. हे शहर सोडून जायचं, नवीन शहरात जाऊन नवीन सुरुवात करायची आणि तुमच्या कलेचा वापर हा चांगल्या गोष्टींसाठी करा. आणि अजून एक, तुम्ही आम्हाला सगळं खरं सांगितलंय हे कोणालाही कळता कामा नये. येस मॅडम, नक्की कोणाला कळणार नाही. याच्या पुढे हे थोबाड मी कोणालाच दाखवणार नाही, प्रॉमिस. आणि आता कोणाच्या नजरेस पडू नका. येस मॅडम. परांजपे, यांना गाडीत बसवून या. थँक्यू मॅडम. सॉरी सर, रिअली सॉरी.
तुम्हाला हे सगळं कधीच कळू नये, तुम्हाला नीट विचार करता येऊ नये म्हणून विक्रांत सरांनीच तुम्हाला ही सगळी औषधाची सवय लावली होती. ती या सगळ्या औषधांमुळे, या गोळ्यांमुळे तुमची विचारशक्ती मंद होत गेली.